आज आपण अतिशय चमचमीत आणि झणझणीत असं गावरान पद्धतीचं या ठिकाणी चिकन बनवणार आहोत, जे चवीला देखील खूप छान लागणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आपण चिकन खूपच छान असं जुन्या पद्धतीने आपण या ठिकाणी बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला गावरान चव त्या ठिकाणी भेटली जाईल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तत्पूर्वी जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. या ठिकाणी मी चिकन स्वच्छ धुवून त्या ठिकाणी अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ या ठिकाणी लावून ठेवलं होतं अर्धा तास तरी. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 15 मिनटं देखील ठेवू शकता. तर या ठिकाणी बघू शकता मी हळद मीठ वगैरे लावून सगळं व्यवस्थित ते ठेवलं होतं. तर आता डायरेक्ट देखील तुम्ही चिकनची भाजी बनवू शकता, पण या ठिकाणी मी खास मुलांसाठी पिवळं पाणी म्हणजेच त्या ठिकाणी अळणी पाणी काढणार आहे. तर त्यासाठी जसं की माझी आई बनवायची त्या पद्धतीने आज मी या ठिकाणी चिकन बनवणार आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले. ते तेलामध्ये छान असे भाजून घेतलेले आहेत. आणि ही जी मी पद्धत तुम्हाला दाखवते ती आपली जुनी पद्धत तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. अतिशय जुनी पद्धत म्हणजे आपली आई वगैरे बनवायची, आजी बनवायची, अशा पद्धतीने हे मी चिकन बनवते. तर या ठिकाणी बघा आता मी याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून घेतला. आपलं लसूण खोबरं या ठिकाणी जो मी मसाला वापरणार आहे तर ते आहे लसूण खोबरं आणि कोथिंबीर माझ्याकडे नव्हती, तर मी फक्त लसूण खोबऱ्याचाच या ठिकाणी वापर केलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता मी हे अगोदरच आपण याच्यामध्ये मीठ हळद वगैरे टाकून घेतलं होतं, तर त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं नाही आहे. तर लसूण खोबरं हे वगैरे टाकून घेतलं, तेलामध्ये छान हलवून घेतलं, परतून घेतलं, पण त्याच्यामध्ये लगेच पाणी ॲड केलेलं नाही आहे. त्यासाठी मी आपण जी प्लेट वापरली, ताट वापरलं, त्याच्यात 1 ग्लास पाणी ठेवलं आणि ते स्वतःहून अशा प्रकारे शिजवून दिलं. चिकनला स्वतःच्या अंगचं पाणी सुटतं आणि त्यातच ते चिकन शिजलं जातं. त्यासाठी लगेचच तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याचा वापर नाही आहे करायचा. थोडं थोडं स्वतःहून ते शिजवून द्यायचं अशा पद्धतीने झाकण ठेवून. बघू शकता आता हे आपले चिकन खूप छान असं शिजलेलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चिकन शिजवून या ठिकाणी अळणी पाणी या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. आता हे अळणी पाणी जर का तुमच्या घरामध्ये कुणाला सर्दी असेल, ताप असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही हे पिण्यासाठी देऊ शकता किंवा असंच सूप म्हणून देखील तुम्ही या ठिकाणी ते पिऊ शकता. चवीला खूप छान लागतं ते. तर अशा पद्धतीने चिकन शिजलं आहे का हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी मटण असो किंवा चिकन, जे हड्डीची जे बोन्स म्हणजे जे हड्डीचं मटण असतं ना ते चेक करायचं. तर का ते शिजलं असेल ना तर म्हणायचं आपलं मटण किंवा चिकन शिजलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने चिकन मी शिजवून घेतलं आहे. आता ही मुलांसाठी अळणी पाणी मी त्यातलं थोडंसं काढून घेणार आहे, पूर्णतः नाही. तर या ठिकाणी मी भाकरी वगैरे करून घेतली जोपर्यंत आपलं चिकन शिजवतं तोपर्यंत. आता याच तव्यामध्ये आपण आपल्याला तिखट रस्सा या ठिकाणी लाल रस्सा झणझणीत असा बनवायचा आहे. तर त्यासाठी या गरम तव्यामध्ये मी जुनी पद्धत वापरते, तर तुम्ही व्यवस्थित पहा. या ठिकाणी मी थोडंसं 2 चमचे तीळ घेतलं भाजून. पूर्वीची माणसं तीळ किंवा आपली जी चणा डाळ असते भाजकी ते वापरायचे, तर मी या ठिकाणी तीळ वापरलेलं आहे. हे तीळ छान असं भाजून घेतलं. तीळ भाजून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी सातारा भागचे आहे, तुम्ही सातारा भागामध्ये जे वापरतात तेच सांगते. तर त्या ठिकाणी तीळ भाजून घ्यायचे तुम्हाला चांगलं लालसर वगैरे होईपर्यंत, कारण त्याच्यामुळेच आपल्या भाजीला कलर येणार आहे, दाटसरपणा येणार आहे. तर तीळ भाजून घेऊन मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता त्यानंतर तुम्हाला सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. आता या ठिकाणी माझं पाऊण किलो चिकन होतं, तर त्यासाठी मी अर्धी वाटी म्हणजे जास्त नाहीच, थोडंसंच त्या ठिकाणी खोबरं मी या ठिकाणी भाजून घेतले लालसर होईपर्यंत. या ठिकाणी तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कांदा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. पूर्वीची सगळीच माणसं अद्रक वापरत होती असं नाही, तर मी देखील या ठिकाणी अद्रकचा वापर केलेला नाही आहे, तरी देखील भाजी खूप छान चवीला झाली होती. त्याच्यामुळे खोबरं अशा पद्धतीने तुम्ही लालसर वगैरे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर या ठिकाणी पाऊण किलो चिकन होतं, तर त्यासाठी मी पुन्हा एकदा दोनच कांदे त्या ठिकाणी चिरून छान असे परतून घेतलेले होते. आता तुम्हाला भाजी पातळ हवी, घट्ट हवी, त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मसाले वापरायचे. त्याचप्रमाणे घरामध्ये जर का खडे मसाले असतील तर ते देखील या ठिकाणी तुम्ही भाजून घ्यायचे.
माझ्याकडे रेडीमेडच चिकनचा मसाला होता, तर तो मी या ठिकाणी वापरला. त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये कांदा लसूण मसाला असतो, तो देखील मी या ठिकाणी वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने माझं खोबरं वगैरे भाजून झाले. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तर चला आता आपला कांदा वगैरे देखील आपण अशाच पद्धतीने लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस हा मसाला बारीक करतो ना, तर त्यावेळेस तुम्ही अजिबात पाणी वगैरे यूज नाही करायचं आहे. गरम गरम मसालाच त्या ठिकाणी बारीक करून घ्यायचा, लगेचच बारीक होतो. तर याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे मसाला बारीक करत असताना हे तुम्हाला सांगते. तर या ठिकाणी माझ्याकडे लसूण खोबऱ्याचा मसाला आहे. सुकं खोबरं आणि लसूण भरपूर घालायचा. मटणाच्या भाजीसाठी लसूण व्यवस्थितच वापरायचा, त्यामुळेच आपली भाजीला खूप छान चव येते. तर या ठिकाणी कांदा लसूण मसाला, त्यानंतर धना पावडर आणि हळद या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने जो माझ्याकडे चिकन मसाला वगैरे होता तो देखील, हे लसूण खोबऱ्याचा जो मसाला होता तो, हा सगळा मी मिक्सरमधून बारीक करून घेतला. त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर होती, ती कोथिंबीर वापरली. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर नाही वापरली तरीही चालेल, कारण प्रत्येकाच्याच ठिकाणी म्हणजे गावच्या ठिकाणी तर कधी कधी नसतेच. तर या ठिकाणी आता मी या ठिकाणी काय केले, मटण म्हटलं, चिकन, पुरणपोळीचा स्वयंपाक असले की भांडी खूप प्रमाणात पडतात. तर त्यासाठीच मी काय केले तुम्हाला ट्रिक सांगते. एक गरम तवा होता, त्या तव्यामध्येच मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण जो बारीक केलेला मसाला आहे तो खूप छान असा परतून घेतला. या ठिकाणी तुम्हाला दाखवलं. जर का तुम्हाला जर काही पद्धत वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, कारण मी पात्रात अळणी पाणी थोडंसं काढून घेतले. पूर्णतः काढून नाही घ्यायचं, आता चिकनची सगळीच चव निघून जाणार. तर त्यासाठीच तुम्हाला थोडंफार त्यातलं मुलांसाठी चिकनचा रस्सा म्हणजे अळणी पाणी काढून घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यामध्ये देखील शिल्लक ठेवायचं आहे. आता हा मसाला तुम्हाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. कोणतीही भाजी करत असताना एक लक्षात ठेवा, आपल्याला तेलामध्येच मसाला छान परतून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे मसाला छान असा परतून घ्या. परतत असतानाच तुम्हाला आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपलं जे अळणी पाणी आहे ना, त्यातले 1-2 चमचे तुम्हाला या मसाल्यामध्ये देखील टाकून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला ते देखील आता आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर या ठिकाणी बघू शकता मसाला मी तेलामध्ये भाजून घेतला आहे. चला आता याच्यामध्ये आपल्याला जे अळणी पाणी होतं ते देखील आता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यासाठी मी अगोदर कोथिंबीर जराशी टाकून घेतली आणि ती देखील या मसाल्यामध्ये परतून घेतली. तर या ठिकाणी आपलं जे अळणी पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं अशा पद्धतीने आणि हा मसाला छान असा परतून द्यायचा आहे. भाजी खरंच खूप छान होते चवीला, एकदम गावरान पद्धतीची भाजी. मी तर म्हणते हॉटेलपेक्षा देखील छान ही भाजी लागते. नक्की ट्राय करा, कारण मी ही जी भाजी या पद्धतीने बनवलेली खूप छान झाली. माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना देखील ही भाजी खूप आवडली. तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही हा मसाला बघू शकता, त्याला साईडने तेल सुटले, अशा पद्धतीने भाजून घ्यायची. जेव्हा आपल्या मसाला साईडने तेल सुटतं त्यावेळेस समजायचं की आपला मसाला खूप छान प्रकारे त्या ठिकाणी भाजला गेलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता माझा मसाला खूप छान भाजला गेलेला आहे. आता हा मसाला आपण काय करायचा, आता डायरेक्ट तो पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा, या चिकनच्या पातेल्यामध्ये, कारण चिकन देखील आपलं गरमच आहे. तर हा मसाला देखील त्यामध्ये टाकून घ्यायचा. ऑलरेडी आपला मसाला तर भाजला गेलेलाच आहे, तर कशाला उगीच सेपरेट भांडी वगैरे भरवा किंवा ते चिकन पातेल्यामधून ओतून घ्या, त्यासाठी भांडं भरवा वगैरे. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही वापरून, तुम्हाला जर का आवडत असेल तर. मी दरवेळेसच असं करते असं नाही, पण कधी कधी या गोष्टी मी करते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मसाला भाजून घेऊन तो पातेल्यामध्ये ॲड करायचा आहे. आता हे जे तव्याला लागलेला मसाला वगैरे आहे किंवा आपल्याला अजून पाणी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये वापरायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं, अजून सेपरेट भांडं भरवायचं का, तर नाही. तर मी याच तव्यामध्ये 1 ग्लासभर पाणी गरम करून घेणार आहे, जेणेकरून आपला जो मसाला होता तव्याला लागलेला तो देखील वाया जाणार नाही. तर अशा पद्धतीने बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लागलेलं मसाला आणि ह्या तव्याला लागलेला मसाला अशा पद्धतीने धुवून वगैरे घेऊन पाणी गरम करायचं तुम्हाला लागेल तेवढं त्या क्वांटिटीमध्ये, आणि आपण त्या पातेल्यामध्ये आता सगळं ओतून घेणार आहे अशा पद्धतीने. मला म्हणजे तुम्हाला ज्या प्रमाणात मसाला हवा आहे पातळ वगैरे त्या प्रमाणात. तर यामध्ये झाकण ठेवून त्या ठिकाणी एक उकळी येऊन द्यायची. तर चला आपलं हे तयार आहे अळणी पाणी, त्याचप्रमाणे हा तिखट रस्सा. खूप छान झाली होती भाजी.
चिकनची, तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा. नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नक्कीच ही भाजी म्हणजे चिकनचा रस्सा नक्कीच धुलीवंदनला तुम्ही करू शकता. धन्यवाद.